पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। लोकल वाहतूक 20 मिनिटं उशिराने धावती आहे। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेचा लेटमार्क पाहायला मिळतोय। खेळखंडोबा झाल्याचं दिसून आलं आहे, तर 6व्या मार्गिकेच्या कामाचा रेल्वेला फटका बसल्याचं दिसून येत आहे। सध्या कांदिवली ते malaड दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम केलं जाते आणि त्याचा परिणाम पश्चिम रेल्वेवर होताना दिसून येतोय। एकीकडे गर्दी वाढत असताना दुसरीकडे आता पश्चिम रेल्वेचा लेटमार्क पाहायला मिळाला आहे। इथली वाहतूक लोकल वाहतूक 20 मिनिटं उशिराने धावत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेचा लेटमार्क पाहायला मिळाला आहे। तर जे चाकरमानी असतील किंवा ज्या लोकांना लोकलने प्रवास करायचा असतो त्यांना मात्र आपल्या कामावरच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी उशीर होणार असं दिसतंय। त्यांना गर्दीचा सामना करावा लागणार असं या ठिकाणी दिसून येत आहे, कारण वेस्टर्न रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। हे रेल्वे प्रशासनाचं फक्त काही धड अनाउन्समेंट पण करत नाहीत, फक्त आम्हाला खेद आहे एवढंच सांगतात। तर कसं काय, आणि यांना कोणी बोलणार नाही आहे, आपण आपलं आल्या तोंड देऊन आपण बेर करतो। हे फारच वाईट आहे। याच्यात काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे। रेल्वे मंत्री किंवा स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी विचार करून गेलं पाहिजे। दरवर्षी हे लोक बोनस घेतात वेस्टर्न रेल्वे। आता जो मेगा ब्लॉक झाला त्याच्यामुळे खूप वेळ थांबावं लागतं आणि खूप लोकल्स पण कॅन्सल झाले, त्याच्यामुळे मग गर्दी वाढते। स्टुडंटसाठी पण खूप डिफिकल्ट झाले आता ट्रॅव्हल करणं। एक malaड पासून ते 2 स्टेशनसाठी आम्हाला किती 40 मिनिटं ट्रेनला थांबावं लागतं। एवढ्या प्रमाणात गाड्या कॅन्सल झाल्या तर प्रवासाने कसं बेअर करायचं, प्रेशर कसं बेअर करायचं। आता मी तर 79 पासून कंटिन्युअस पास होल्डर आहे रेल्वेचा। आम्ही धक्के खातच आम्ही आमचं पूर्ण आयुष्य घालवलंय, पण हे थोडं इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।